राधे राधे. तर गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. मन खूप उदास होतं. तर तरीसुद्धा स्वयंपाक करायला घेतला, कारण त्यांना नैवेद्य द्यायचा होता. तर खीर, पुरी, डाळ भात आणि फ्लावरची भाजी असा मेनू होता. तर त्याच्यानंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी तर बालकृष्णांना पण ताट केलेलं आणि परत गणपती बाप्पांना देखील ताट केलेलं आणि त्यांना ताट वगैरे करून दिलेलं. त्याच्यानंतर मोदक केलेले होते, ते सुद्धा बाप्पांना प्रसाद दिलेला. त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे केली. तर आरती झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं नदीवर बाप्पांच्या विसर्जनासाठी. आणि बाप्पा इतक्या दिवस ना आपल्याबरोबर असतात. 10 दिवस आपल्याला त्यांची खूप सवय लागते. सकाळ झालं का तिथं आणि सायंकाळ झालं का तिथं. आणि असंही आपण डेकोरेशन वगैरे खूप छान पद्धतीने केलं असतं. बाप्पा बालस्वरूपात होते तर अगदीच त्यांच्याजवळच बसावं असे ते एकदम देखणे होते. त्याच्यानंतर आम्ही बाप्पांचं विसर्जन केलं आणि मुली देखील म्हणजे सकाळी सकाळी लवकर आवरून घ्यायच्या त्यांच्या, कारण त्यांना बाप्पांची आरती देखील करायची राहायची. तर ते सुद्धा खूप लवकरच रेडी व्हायच्या. मला सांगावं नाही लागायचं की उठ उठ, नाही तर रोज बोलावं लागतं उठा उठा. तर ते दिवस खूप छान होते. हे 10 दिवस कसे निघून गेले ना ते आपल्यालासुद्धा कळत नाही. अगदी बाप्पांना प्रेमात आंघोळ वगैरे त्यांची घातली आणि म्हणणं असं जड झाल्यासारखं होतं, कारण बाप्पांची खूपच सवय लागलेली असते. तर पाणी खूप छान होतं. तर इथं बाप्पांचं विसर्जन वगैरे केलं आम्ही. मग त्याच्यानंतर मुली पण पाण्याचा आनंद घेत होते. इथं आहे ना यांचे भाऊ लागतात आणि माझ्या आत्याचा मुलगा, सख्या आत्याचा मुलगा होता. तर लहान आहे तो माझ्यापेक्षा. तरी त्यांना बोलली चला आपण पाणी पाणी खेळू.